रिझल्ट कसे वाटतं एसबीटीचे? रिझल्ट एक नंबर, विषयच नाही. काय वाटतं आता हे तिसरं पीक आहे त्याच हो, पिकात, बरोबर की नाही? दुसरं आहे. म्हणजे आणि आता खांदणी वगैरे केली, खांदणीचं कसं केलेलं आहे तुम्ही? ट्रॅक्टरनं केले, बारका कोबट ट्रॅक्टर असतो त्यानं रोटावर केले. अंतर किती आहे आपल्या ऊसातलं योग्य? 5 फूट आहे. 5 फूट अंतरी. हम्म. तर आज फुटवे जर बघितले एकसारखे, बरोबर ना, कुठेही फुटवे कमी नाही आणि उंची एकसारखी. सर्वात महत्वाचं आज पानं जर बघितली हो. तर ऊसाचं पान बघा कसं बरं, याला कुठल्या पात्यासारखं. फवारणी नाही, काय नाही, काय सुद्धा नाही काहीच केलेलं. नाही. हा हा Drip पाणीच्या application. फवार काय सुद्धा काहीच केलेलं नाही. नाही. आज जर ऊस बघितला तर 5 महिन्याचा एवढा हा, मोठा ऊस. फक्त आता आळवणे घेतलेत, काय काय मॅग्नेशियम, युरिया, हा हा परत एक कीटकनाशकची सॉईल आळवणी. वगैरे दिलेलं आहे का? सॉइल नाही, त्यावेळेला नाही दिलेलं. नाही दिलेलं ना. तरी पण एसबीटीच्या एसबीटीच्या खातावरच चाललंय हे. एवढं चाललंय. दुसरी- कमी खर्चात हा ऊस एक नंबर येणार. ऍव्हरेजचं काय वाटतं माझा अंदाज आहे 80च्या वर गेलं पाहिजे एकरात? एकदा. आणि खर्च खर्च आता झिरोच की, काय खर्च आहे? काय खर्च नाही याचा. आज 2025 मध्ये 2 वर्ष झालेली. कम्प्लीट या मेला 2 वर्ष 2 पूर्ण. वर्ष झालेली. काय समाधान आहे की एसबीटी बद्दल? एक नंबर आहे, समाधानी आहे, सगळं आहे, चांगलं आहे, उत्पन्न चांगलं आहे, उत्पन्न result चांगलं आहे, रिझल्ट चांगले आहेत, आणि कष्ट कमी. कष्ट कमी आणि सगळंच विषय घेतला तर अति उत्तम आहे. फक्त काळजीने घेतलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. 100% केलं, 100% आउटपुट पण आहे बरोबर आहे ना?